नमस्कार, हरिओम अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण जे आधीच्या व्हिडिओमध्ये थेरम बघितलेले आहेत किंवा ज्या प्रॉपर्टी बघितलेल्या आहेत त्याच्याशी रिलेटेड सम सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ती पाहायची आहेत। क्वेश्चन फर्स्ट इज इन ट्रायंगल ABC angle B is equals to 90 degree, angle A is equals to 30 degree, AC is equals to 14, then find AB and BC। ओके, फर्स्टली आपण इथं फिगर ड्रॉ करून घेऊया। एबीसी हा ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे, त्याच्यामध्ये बी अँगल 90 डिग्री आहे, म्हणजे हा ट्रायंगल येईल ए बी सी। इथे बी अँगल 90 डिग्री आहे, ए अँगल 30 डिग्री दिलेला आहे। जर हा 90 डिग्री असेल, हा 30 डिग्री असेल तर ट्रायंगलच्या अँगल समवरून अँगल सी इज 60 डिग्री। तर आता आपल्याला एबीसी या ट्रायंगल मध्ये 30-60 हे दोन ॲक्यूट अँगल आहेत, तर 30-60-90 या ॲक्यूट अँगलची प्रॉपर्टी यूज करून आपण आपली एबी आणि बीसी फाइंड आउट करू शकतो, कारण आपल्याला एसी म्हणजे हायपोटेनस दिलेला आहे। ओके, सोल्युशन इज इन ट्रायंगल एबीसी अँगल ए इज इक्वल्स टू 30 डिग्री, अँगल बी इज इक्वल्स टू 90 डिग्री, angle C is equals to 60 degree. Therefore, by property of 30-60-90 प्रॉपर्टी काय आहे बघा, अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री, अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज BC, अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेनस, हाफ ऑफ हायपोटेनस आपला AC आहे। BC इज इक्वल्स टू काय येईल बघा, 1/2 ऑफ AC दिलेला आहे 14, म्हणजे BC काय येईल 7 येणार आहे। ओके, अँड अपोजिट साइड ऑफ अँगल C किंवा अपोजिट साइड ऑफ अँगल 60 डिग्री इज AB, AB इज इक्वल्स टू √3/2 ऑफ हायपोटेनस, म्हणजेच काय येईल बघा, AB √3/2 इंटू 14, 2 1 जा 2 7 जा, म्हणजेच AB इज इक्वल्स टू 7√3। ओके, म्हणजेच काय येणार आहे बघा, देअरफॉर AB इज इक्वल्स टू 7√3 अँड BC इज इक्वल्स टू 7। ओके, फक्त आपण इथे 30-60-90 ची प्रॉपर्टी यूज करायची आहे, ती आहे 30 डिग्रीची अपोजिट साइड ही हायपोटेनसच्या हाफ असते, तर 60 डिग्रीची अपोजिट साइड ही हायपोटेनसच्या √3/2 असते। ते त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून आपण आपला रिक्वायर्ड लेंथ फाइंड आउट करू शकतो। सेकंड इज इन ट्रायंगल ABC सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर सेगमेंट BC, अँगल C इज इक्वल्स टू 45, BD is equals to 5 and AC is equals to 8√2, then find AD and BC। ओके, फिगर पहिला ड्रॉ करूया आपण। त्याच्यामध्ये काय येईल बघा, ABC हा ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे ABC, AC ची लेंथ दिलेली आहे 8√2, अजून आपल्याला सांगितलंय की AD परपेंडिक्युलर BC, म्हणजे A वरून A ह्या व्हर्टेक्स मधून BC ला परपेंडिक्युलर गेलेला आहे, म्हणजे D अँगल 90 डिग्री असणार आहे। ओके, इथे झाला परपेंडिक्युलर, त्याचबरोबर आपल्याला BD दिलेला आहे आणि आपल्याला AD आणि BC फाइंड आउट करायची आहे। ओके, सोल्युशन बघूया। इन ट्रायंगल ADC, आता मी जर ADC ट्रायंगल कन्सिडर केला, त्याच्यामध्ये अँगल ADC इज इक्वल्स टू 90 डिग्री, अँगल ADC 90 डिग्री आहे, त्याचबरोबर आपल्याला अँगल C इज इक्वल्स टू 45 दिलेला आहे अँड अँगल C इज इक्वल्स टू 45 डिग्री। जर हा 45 असेल, हा 90 असेल, तर अँगल A सुद्धा आपला 45 येणार आहे। देअरफॉर बाय 45-90 प्रॉपर्टी, 45-90 ची प्रॉपर्टी काय आहे बघा, अपोजिट साइड ऑफ अँगल 45 डिग्री इज 1/√2 ऑफ हायपोटेनस। मग जर हा ADC ट्रायंगल कन्सिडर केला तर याच्यामध्ये C ची अपोजिट साइड AD आहे, म्हणजेच काय येईल बघा, AD इज इक्वल्स टू 1/√2 ऑफ हायपोटेनस, हायपोटेनस इज AC। व्हॅल्यू पुटअप करूया, 1/√2 ऑफ AC इज 8√2। ओके, √2 get cancelled, therefore AD is equals to 8.
ओके, AD इज इक्वल्स टू 8 आला. सेम आपण आता A अँगल सुद्धा आपला 45 आहे, म्हणजे DC सुद्धा काय येईल बघा, देअरफॉर DC इज इक्वल्स टू 8, कारण A अँगल सुद्धा 45 आणि 45 ची अपोजिट साइड DC जी आहे ती 8 येणार आहे. आता आपल्याला BC फाइंड आउट करायचंय. BC म्हणजेच काय येईल बघा, BD प्लस DC येणार आहे. नाउ BC is equals to BD plus DC because B dash D dash C. D is the point between B and C. Therefore, we can write BC is equals to BD plus DC. आता आपल्याला व्हॅल्यू माहित आहे. BD आपल्याला दिलेली आहे 5 आणि DC आपण काढलेली आहे 8. म्हणजेच BC काय येईल बघा, therefore BC is equals to 30. रिक्वायर्ड काय आहे बघा, therefore AD is equals to 8 and BC is equals to 30. ओके, फक्त आपण 45, 45, 90 ची प्रॉपर्टी यूज केलेली आहे. ती यूज करून आपण AD आणि DC फाइंड आउट केल्या. नेक्स्ट आपल्याला माहित आहे होल BC इज इक्वल्स टू BD प्लस DC. व्हॅल्यू पुटअप करून आपण AD आणि BC ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. थर्ड क्वेश्चन, इन फिगर angle PQR is equals to 90 degree. Segment QN is perpendicular segment PR. PN is equals to 9. NR is equals to 16. Find QN. Okay. जर आता आपण हा ट्रायंगल बघू तर PQR हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याचबरोबर Q ह्या व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइडवर म्हणजेच हायपोटेनसवर परपेंडिक्युलर पडलेला आहे आणि आपल्याला दोन पार्ट मध्ये इक्वली डिवाइड झालेला आहे. जर असं असेल आणि आपल्याला QN फाइंड आउट करायला सांगितला तर आपण इथं जॉमेट्रिक मीन यूज करू शकतो. ओके, सोल्युशन बघूया. इन ट्रायंगल PQR अँगल PQR is equals to 90 degree. रिक्वायर्ड थिंग्स पहिला आपण लिहून घ्यायचे आहेत. ओके, सेगमेंट QN परपेंडिक्युलर सेगमेंट PR. सेगमेंट QN हा PR वर परपेंडिक्युलर आहे. देअरफॉर बाय जॉमेट्रिक मीन थिअरम, बाय जॉमेट्रिक मीन थिअरम काय तो बघा, जॉमेट्रिक मीन थिअरम QN स्क्वेअर इज इक्वल्स टू, म्हणजे ही जी आहे आपली अल्टिट्यूड, त्या अल्टिट्यूडचा स्क्वेअर इज इक्वल्स टू मल्टिप्लिकेशन ऑफ दिस टू डिवाइडेड पार्ट्स. म्हणजेच काय येईल, QN स्क्वेअर इज इक्वल्स टू PN इंटू NR. त्यापैकी आपल्याला PN आणि NR ची व्हॅल्यू दिलेली आहे. काय आहे बघा, 9 इंटू 16. ओके, 9 इंटू 16 इज 144. म्हणजेच काय येईल बघा, QN इज इक्वल QN स्क्वेअर इज 144. देअरफॉर QN is equals to root of 144. Root of 140. Therefore QN is equals to 12. ओके, हे असं फाइंड आउट करू शकता तुम्ही. किंवा आपण काय करू शकतो बघा, डायरेक्टली इथं QN स्क्वेअर इज इक्वल्स टू PN इंटू NR आहे, तर आपण असं लिहू शकतो QN इज इक्वल्स टू अंडर रूट PN इंटू NR. असं देखील आपण लिहू शकतो. असं जर लिहिलं तर व्हॅल्यू पुटअप केल्यावर काय येईल बघा, PN इज 9, NR इज 16. इथंच आपण दोघांचे रूट घेऊ शकतो. 9 चं रूट आलं 3, 16 चं रूट आलं 4. म्हणजेच काय येईल बघा, QN इज इक्वल्स टू 4 इंटू 3 इज 12. ओके, जर दोन जे नंबर आहेत ते परफेक्ट स्क्वेअर असतील तर आपण असं फाइंड आउट करू शकतो. नाहीतर तुम्ही अशी मल्टिप्लिकेशन घेऊन नंतर सुद्धा रूट फाइंड आउट करू शकता. ओके, इथं फक्त आपण जॉमेट्रिक मीन थिअरम यूज केलेला आहे आणि QN ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. फोर्थ क्वेश्चन, इन ट्रायंगल PQR angle PQR is equals to 90 degree. Segment QS is perpendicular segment PR. Then find X, Y and Z. ओके, आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे, त्याच्यामध्ये रिक्वायर्ड लेंथ्स दिलेले आहेत, PS दिलेला आहे, SR दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला X, Y, Z ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, तर सोल्युशन बघा. इन ट्रायंगल PQR angle PQR is equals to 90 degree. PS is equals to 10. SR is equals to 8. ओके, अजून सांगितलेलं आहे सेगमेंट QS परपेंडिक्युलर सेगमेंट PR. ओके, आता QS हा
PR वर परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच इथं आपण QS ची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी जॉमेट्रिक मीन यूज करू शकतो. देअरफॉर QS स्क्वेअर इज इक्वल्स टू PS into SR. ओके, बाय थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीनचा थिअरम यूज करून आपण इथं QS फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच काय येईल बघा, QS स्क्वेअर इज इक्वल्स टू PS आपल्याला दिलेला आहे 10 इंटू SR इज 8. 10 इंटू 8 इज 80, म्हणजेच QS स्क्वेअर 80 आला. देअरफॉर QS इज इक्वल्स टू अंडर रूट 80. तर अंडर रूट 80 याचं जर रूट घ्यायचे असेल तर 80 चे असे दोन फॅक्टर चूज करायला हवे, ज्याचे ऍडिशन ज्याचे असे दोन फॅक्टर असे चूज करा ज्याच्यामध्ये एक फॅक्टर हा परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे आणि तो आपण त्याचं रूट घेऊ शकतो. म्हणजेच काय येईल बघा, QS इज इक्वल्स टू 16 इंटू 5. 16 इंटू 5 म्हणजेच QS आपला काय आहे, x आहे. देअरफॉर x इज इक्वल्स टू 16 चं रूट निघतं 4 आणि रूट 5. ओके, फर्स्ट रिक्वायर्ड आपण फाइंड आउट केलेला आहे. x इज 4 रूट 5. ओके, आता आपण y फाइंड आउट करूया. y फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला बघा s हा परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच अँगल S इज 90 डिग्री. नाउ वी कॅन कन्सिडर इन ट्रायंगल. मी इथं फर्स्ट केस होते, इथं सेकंड केस मध्ये. नाउ इन ट्रायंगल QSR. QSR ट्रायंगल मध्ये अँगल QSR इज इक्वल्स टू 90 डिग्री. ओके, तो 90 डिग्री आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम, तिथं आपण पायथागोरस थिअरम यूज करू शकतो. बाय पायथागोरस थिअरम. ओके, पायथागोरस थिअरम काय येईल बघा, S अँगल 90 डिग्री आहे, म्हणजे S ची अपोजिट साइड QR आहे, ती आपला हायपोटेनस असणार आहे. काय येईल बघा, QR स्क्वेअर इज इक्वल्स टू QS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर. ओके, व्हॅल्यू पुटअप करूया. QR स्क्वेअर इज इक्वल्स टू QS आपला काय आलेला आहे, QS म्हणजेच x आहे 4 रूट 5 स्क्वेअर प्लस SR इज 8, म्हणजेच काय येईल बघा 8 स्क्वेअर येईल. ओके, सॉल्व करूया. QR स्क्वेअर काय येणार आहे बघा, QR स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 रूट 5 स्क्वेअर. 4 रूट 5 स्क्वेअर कसं फाइंड आउट करतो बघा, 4 स्क्वेअर इज 16 इंटू रूट 5 स्क्वेअर. रूट 5 स्क्वेअर इज 5 प्लस 8 स्क्वेअर इज 64. ओके, 16 इंटू 5 इज 80. 80 प्लस 64. 80 प्लस 64 इज 144. म्हणजे QR आपला येईल, QR स्क्वेअर इज इक्वल्स टू 144 येईल. देअरफॉर QR इज इक्वल्स टू अंडर रूट 144 आणि QR म्हणजेच आपला y आहे. देअरफॉर y इज इक्वल्स टू 12. ओके, y इज इक्वल्स टू 12 वाला, x इज इक्वल्स टू 4 रूट 5 वाला. आता आपल्याला फाइंड आउट करायचा आहे z फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करू शकतो बघा, पुन्हा आपण हा ट्रायंगल यूज करू शकतो PSQ. ओके, PSQ मध्ये सुद्धा S अँगल 90 डिग्री आहे. ओके, थर्ड इन ट्रायंगल PSQ जर ट्रायंगल कन्सिडर केला तर अँगल PSQ इज इक्वल्स टू 90 डिग्री. तो 90 डिग्री आहे हा S अँगल. देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम, इथं आता S अँगलची अपोजिट साइड म्हणजेच हायपोटेनस काय येईल बघा, PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर. ओके, PS आपल्याला दिलेला आहे 10 स्क्वेअर प्लस QS म्हणजे आपला x आहे 4 रूट 5 स्क्वेअर. ओके, 10 स्क्वेअर इज 100 आणि 4 रूट 5 स्क्वेअर म्हणजे इथे आपण फाइंड आउट केलेला आहे. 4 रूट 5 स्क्वेअर कसा फाइंड आउट करतो बघा, 4 स्क्वेअर इज 16 इंटू रूट 5 स्क्वेअर इज 5. तो किती आलेला आहे, 80 आलेला आहे. म्हणजेच PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू 180. देअरफॉर PQ इज इक्वल्स टू अंडर रूट 180.
तर √180. आता 180चे असे दोन फॅक्टर चूज करायचे ज्याच्यामध्ये एक नंबर हा परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे. म्हणजे PQ काय येईल बघा, √36 इंटू 5. 36 इंटू 5 केला. दोन फॅक्टर चूज करताना असे चूज करायचे ज्याच्यामध्ये, आता इथं 180चे 16 इंटू पण काहीतरी येतं, पण पुढे जर 16 इंटू, आता बघा 180 इज इक्वल्स टू, फॅक्टर त्याचे पाडूया, 1 इंटू 180. नेक्स्ट परफेक्ट स्क्वेअर इज 4. 4 इंटू 4 4 जा 4 5 जा. नेक्स्ट 9 9 इंटू 20. नेक्स्ट 16 16 1 जा 16 2 9 होत 16. मग जर या पण असं घेतला तर पुढे 36 इंटू 5 हा फॅक्टर येतो. इथं जर तुम्ही आता म्हणला की 9 इंटू 20 मी घेणार, तर 20 चे पुन्हा असे दोन फॅक्टर पडतात. 20 चे पुन्हा दोन फॅक्टर काय पडतात बघा, 4 इंटू 5 पडतं. म्हणजेच इथं काय होईल, 9 इंटू 4 इंटू 5 होईल. 9 इंटू 4 इज 36. जर तुम्ही हा जर चूज केला तर इथं पुढे 20 चे सुद्धा √20 चे सुद्धा फॅक्टर पडतात. म्हणजेच असे दोन फॅक्टर चूज करायला पाहिजेत ज्याच्यामध्ये एक नंबर हा परफेक्ट स्क्वेअर आहे आणि तो रूट घेऊन आपण बाहेर काढू शकतो, आणि दुसरा नंबर हा त्याच्यामध्ये राहील. पुन्हा याचं आपल्याला फॅक्टरायझेशन करता येणार नाही. म्हणजे √5 चे पुन्हा आपल्याला रूट फाइंड आउट करता येत नाही. त्याच्यामुळे घेताना पहिला नंबर हा तुम्ही असा घ्यायचा आहे. जर इथं तुम्ही 9 इंटू 20 घेतला तर परत तुम्हाला 20 ला स्प्लिट अप करून 4 इंटू 5 घ्यावं लागेल. मग 9चं √3 येईल, 4चं √2 येईल, पुन्हा ते बाहेर येऊन 3 इंटू 2 इज 6 √5 येणार आहे. ओके, मी डायरेक्टली हा फॅक्टर घेतलेला आहे. देअरफॉर PQ इज इक्वल्स टू 6 √5. ओके, आणि PQ म्हणजेच आपला काय आहे बघा, Z आहे. म्हणजेच इथं आपण देअरफॉर Z इज इक्वल्स टू 6 √5. आणि आपली रिक्वायर्ड कंडिशन घेऊया. देअरफॉर X इज इक्वल्स टू, X काय आलेला आहे बघा आपला इथं 4 √5. X is equals to 4 √5, Y is equals to 12 and Z is equals to 6 √5. ओके, दिलेल्या एका ट्रायंगल वरून आपण सगळ्या XYZ फाइंड आउट करू शकतो. X फाइंड आउट करण्यासाठी आपण जिओमेट्रिक मीन वापरलेला आहे. नेक्स्ट Y फाइंड आउट करण्यासाठी पायथागोरस थेरम यूज केलेला आहे, आणि Z फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा आपण दुसरा ट्रायंगल कन्सिडर करून पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. हे सिम्प्लिफिकेशन ऑफ सर्ड तुम्ही ऑलरेडी 9th स्टँडर्ड मध्ये शिकलेला आहात. सर्डचं सिम्प्लिफिकेशन करताना जो आपला रूट मध्ये नंबर राहणार आहे त्याचं पुन्हा फॅक्टर पडले नाही पाहिजे, असाच तो नंबर चूज करायचा. म्हणजेच मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे, जर तुम्ही 9 इंटू 20 घ्याल किंवा 4 इंटू 45 जरी घ्याल तरी 45 चे परत फॅक्टर पडतात 9 इंटू 5. पुन्हा तो 9 परफेक्ट स्क्वेअर आहे, तो आपण रूटच्या बाहेर काढून 3 ही व्हॅल्यू घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण XYZ ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. 5th क्वेश्चन, इन द राइट अँगल ट्रायंगल साइड मेकिंग राइट अँगल आर 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनस. ओके, राइट अँगल ट्रायंगल आहे म्हणून सांगितले, आणि त्याच्यामध्ये ज्या पण राइट अँगल ट्रायंगल बनवणार आहे त्या साइडचं लेंथ आपल्याला दिलेली आहे आणि हायपोटेनस फाइंड आउट करायचा आहे. ओके, सोल्युशन बघूया. फर्स्टली आय कॅन ड्रॉ फिगर ऑफ दिस राइट अँगल ट्रायंगल. म्हणजेच काय येईल बघा, कन्सिडर करा ABC हा राइट अँगल ट्रायंगल आहे, ABC. ओके, बी अँगल 90 डिग्री असेल तर हा 90 डिग्री अँगल बनवणाऱ्या साइड म्हणजेच कोण येणार आहे बघा, AB आणि BC येणार आहे. त्यापैकी AB आपली 9 असेल तर BC 12 येणार आहे, किंवा तुम्ही AB 12 कन्सिडर करू शकता, BC 9 कन्सिडर करू शकता. ओके, सोल्युशन इज इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल ABC ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे. इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री. हा जर 90 डिग्री असेल, हायपोटेनस इज AC. मग आता इथं आपण हायपोटेनस कसा फाइंड आउट करू शकतो बघा, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमनीच आपण इथं हायपोटेनसची लेंथ फाइंड आउट करू शकतो. पायथागोरस थेरम काय येणार आहे बघा, AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. त्यापैकी AC स्क्वेअर काय येईल बघा, AB आपल्याला माहित आहे, AB इज 9 स्क्वेअर प्लस BC इज 12. ओके, 9 स्क्वेअर इज 81 प्लस 12 स्क्वेअर इज 144. 81 प्लस 144 इज
5 2. ओके सॉरी 225 म्हणजे AC स्क्वेअर काय येईल बघा 225 येणार आहे. देअरफॉर AC इज √225. रूट ऑफ 225 इज 15 म्हणजे AC काय येईल बघा 15 सेंटीमीटर येणार आहे. देअरफॉर लेंथ ऑफ हायपोटेनस is 15 सेंटीमीटर. ओके आपल्याला फक्त हायपोटेनसची लेंथ फाइंड आउट करायची आहे आणि ती आपण पायथागोरस थेरम यूज करून व्हॅल्यू पुट अप करून हायपोटेनसची लेंथ फाइंड आउट करू शकतो. क्वेश्चन नंबर 6. इन ट्रायंगल LMN L is equals to 5, M is equals to 13, N is equals to 12. State whether triangle LMN is a right angle triangle or not. ओके आपल्याला LMN हा ट्रायंगल दिलेला आहे त्याच्यामध्ये स्मॉल l म्हणजे लेंथ दिलेली आहे. फर्स्ट साइडची लेंथ 5 आहे, सेकंडची 13 आहे आणि थर्ड साइडची 12 आहे आणि आपल्याला LMN हा राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही हे स्टेट करायचं आहे. जर हा राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही हे स्टेट करण्यासाठी आपण कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम यूज करू शकतो. तर पायथागोरस थेरमचा कॉन्व्हर्स काय आहे बघा. इफ द लेंथ ऑफ लार्जेस्ट साइड स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट साइड इज इक्वल्स टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स then the triangle is a right angle triangle. ओके सोल्युशन मध्ये बघूया. इन ट्रायंगल LMN मध्ये काय दिलेलं आहे बघा. L is equals to 5 दिलेला आहे, M is equals to 13 दिलेला आहे आणि N is equals to 12 दिलेला आहे. स्क्वेअर करून घेऊया आपण. therefore L square is equals to 25, M square is equals to 169, N square is equals to 144. आता लार्जेस्ट साइड आहे 13, 13 चा स्क्वेअर काय आहे बघा 169 आहे. नाउ M square is equals to L square plus N square. M square is 169 is equals to L square is 25 plus N square is 144. सॅटिस्फाय होतं का बघा. 169 is equals to 961 म्हणजेच काय येऊ शकतं बघा. therefore M square is equals to L square plus N square म्हणजे लार्जेस्ट साइडचा स्क्वेअर हा त्याच्या रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका आहे. therefore by converse of Pythagoras theorem, triangle LMN is a right angle triangle. ओके ट्रायंगल आपल्याला राईट अँगल आहे की नाही हे स्टेट करण्यासाठी कॉन्व्हर्स यूज करावा लागतो पायथागोरस थेरमचा. तर तो कॉन्व्हर्स काय सांगतो बघा. जर लार्जेस्ट साइडचा स्क्वेअर हा रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका जर असेल तर तो ट्रायंगल येणारा राईट अँगल ट्रायंगल येणार आहे आणि त्याच्यावरूनच इथे आपण प्रूव्ह केलेला आहे की ट्रायंगल LMN इज अ राईट अँगल ट्रायंगल. 7th क्वेश्चन. इन ट्रायंगल ABC AD perpendicular on segment BC, then prove that AB square plus CD square is equals to BD square plus AC square. ओके ABC हा ट्रायंगल दिलेला आहे त्याच्यामध्ये AD हा परपेंडिक्युलर आहे BC वर त्याच्यामुळे इथे दोन ट्रायंगल फॉर्म आउट होतात आणि त्या दोन ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो आणि ही रिक्वायर्ड कंडिशन आपल्याला प्रूव्ह करायची आहे. ओके सोल्युशन बघूया. फर्स्टली आय कॅन कन्सिडर ट्रायंगल ADC. ओके इन ट्रायंगल ADC अँगल ADC इज इक्वल्स टू 90 डिग्री. तो जर 90 डिग्री असेल तर therefore बाय पायथागोरस थेरम हा D अँगल 90 डिग्री आहे तर पायथागोरस थेरम काय येईल बघा 90 डिग्रीची अपोजिट साइड म्हणजेच काय येणार आहे. therefore AC स्क्वेअर इज इक्वल्स टू CD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. ओके हे कशावरून आलं बघा बाय पायथागोरस थेरम. ओके त्याच्यावरून इथे आपण AD स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. AD स्क्वेअर काय येणार आहे बघा हा CD स्क्वेअर इथे प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस होईल आणि मी इंटरचेंज करून लिहिते AD स्क्वेअर. therefore
AD square is equals to AC square minus CD square. Called this as equation number 1. ओके, हा फक्त इथं प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस झाला. मी फक्त इंटरचेंज करताना LHS RHS ला लिहिलेली आणि RHS LHS ला लिहिलेली आहे. ओके, नाउ इन नेक्स्ट ट्रायंगल, इन ट्रायंगल ADB, ADB मध्ये सुद्धा अँगल ADB इज इक्वल्स टू 90 डिग्री. जर तो 90 डिग्री असेल देअरफॉर ADB मध्ये D अँगल 90 डिग्री आहे, म्हणजेच काय येईल बघा, AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. ओके, हे सुद्धा आलेलं आहे पायथागोरस थेरम. याच्यावरून सुद्धा आपण AD स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. AD स्क्वेअर काय येईल बघा, हा BD इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल. देअरफॉर AD स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर मायनस BD स्क्वेअर. मी इंटरचेंज करून फक्त साइड लिहिलेल्या आहेत. नाउ फ्रॉम 1 and 2, 1 मध्ये सुद्धा AD स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर आहे आणि 2 मध्ये सुद्धा AD स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर मायनस BD स्क्वेअर आहे. LHS are same, therefore RHS are also same. Therefore from 1 and 2 we can write AC square minus CD square is equals to AB square minus BD square. ओके, हे आपण 1 आणि 2 वरून लिहू शकतो. आता आपल्याला रिक्वायर्ड काय आहे बघा, AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल्स टू BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. म्हणजे हा CD इकडे मायनस आहे, तिकडे गेल्यावर प्लस होईल. हा BD स्क्वेअर इकडे मायनस आहे, इकडे आल्यावर प्लस होईल. म्हणजे therefore AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. therefore AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. ओके, दोन ट्रायंगल याच्यामध्ये परपेंडिक्युलर आहे तर दोन ट्रायंगल फॉर्म आउट होतात आणि त्या दोन्ही ट्रायंगल मध्ये फक्त पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. D स्क्वेअर कॉमन आहे त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू घेतली आणि दोन साइड इक्वल, दोन इक्वेशन इक्वेट केली. इक्वेट केल्यानंतर आपल्याला हे भेटतं. जर हे भेटल्यानंतर मायनस आहे इकडं, तो इकडं LHS ला आल्यावर प्लस झाला, LHS चा मायनस RHS ला गेल्यावर प्लस झालेला आहे आणि जे आपल्याला रिक्वायर्ड आहे ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. ओके, इथे तुमची सॉल्व्ड एक्झाम्पल संपलेले आहेत. त्याचबरोबर आपण जे थेरम बघितले, आता जी सॉल्व्ड एक्झाम्पल बघितली त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 2.1 आहे. तो प्रॅक्टिस सेट 2.1 आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. काही डाऊट असेल तर तो कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. अजून देखील माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.